जोपासता राहायचा आणि याच्या अगोदर 2-3 मैदान गाडी पळाली, तिन्ही मैदान गाडी राहिली. त्या पद्धतीने आपलं ही गाडी पेडगावला पळणार होती, थोडासा पाऊस झाल्यामुळे आम्ही पुढे कॅन्सल केलं पळायचं आणि आज पळण्याचं नियोजन केलं. आज 7 नंबर गाडी हो आणि 5 नंबर सेमीमध्ये गट आणि सेमी दोन्हीचा पळ. मग का गाडी एकसारख्या गतीने पळाली, काही गाडी तसं काय गाडी सुंदर पळाली. अजित शेट यांचा जो चिक्या आहे सेम तसाच चिक्या दिसतोय. जरा माणसांना सांगा नक्की हा चिक्या कसा आहे, काय होत आहे भरपूर, कारण चिक्या म्हणून येतं जवळ येत आहे. तो पण चिक्या इथं बाजूलाच बांधला होता. अजित शेट जगतापांचा चिक्या पण तो पण टॉपचा आणि आत्ताशी दुसरा झाला. याचं भविष्य आता तोच ठरवेल, आम्ही प्रयत्न करत राहू. हा खरेदी कामशेतच्या तिकडचा घेतलेला खोंड आहे आणि हा खोंड घेतलेला किरण शेठ राऊत कासगाव बदलापूर मोठ्या लक्षाचे मालक. त्यांची एक टीम आहे सिंगम बेडा ग्रुप आणि मामू म्हणून आहे तिथले, त्यांचा खोंड आहे. ग्रुपमध्ये राजे मामू ग्रुप म्हणजे माझ्याकडे स्वतः माझ्याकडे हा खोंड असतो. काय सांगायचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, आता लहानपणापासून याला उजवीनेच पळवला होता आणि एका मैदानामध्ये 1 नंबर तास आला. त्याचे डायरेक्ट डावीने लहानपणापासून कधी चुकला नव्हता. डावीला डायरेक्ट चुकला, एवढा सुंदर बैल पळला डावीने पण, काही अडचण नाही. कामगिरी सांगा मुंबईमध्ये बिनजोड आदत वयामध्ये मुंबईमध्ये बिनजोड चांगल्या पद्धतीच्या केल्या. दुसरा झाल्यानंतर शेवटची जी बिनजोड केली ती मोठी झाली आणि बिनजोड झाल्यानंतर खोंड हा पेडगाव मैदानासाठी आपल्या इकडे आला आणि तेव्हापासून जसा पळतोय 3 फेऱ्यामध्ये तसा कंटिन्यू गुलालामध्ये आहे. वैशिष्ट्याचं काय सांगायचं, त्या बैलाची खासियत आहे, बैलाचं नियोजन आणि मालक आणि होणारे पैरे हे एवढे व्यवस्थितरित्या करतात आणि व्यवस्थितरित्या होतात. त्यामुळे त्या बैलाला यश आहे आणि त्या बैलाचाच यशाचा आधार आम्हाला भेटला. आम्ही पण 3 मैदान झालं त्या बैलाबरोबर बोलतो, कंटिन्यू बोलायला ते. त्याचा कोण होता? ड्रायव्हर परशू ड्रायव्हर होता आणि खरा आशीर्वाद बैलावरती म्हणायचं तर शिव म्हणून बैल आहे, खेड शिवापूरचा नसरापूरचा. त्या बैलामध्ये आपण कलेडोनला पळलो, तो सर्वात टॉपचा सिमी होता. आपण सर्वात लास्टला 8 नंबर तासावरती होतो आणि त्या सीमेमध्ये आपण सिमी पास केला. सगळ्या मोठ्या होममध्ये मैदान झालं त्याच्यावर, तेव्हा वासरू चर्चेत आलं. खरं तर शिवचं उपकार म्हणता येईल. नियोजन कोण करतं नंदीचं आपल्या? स्वतः मीच करतो आणि आमची एक टीम आहे सिंगम बेडा ग्रुपची टीम आहे, अशी सर्व मिळून करतो. म्हणजे मला त्याच्या स्पीडबद्दल सांगा की जरा. गती स्वतः तो दाखवून देतोय. आता मी बोलण्यापेक्षा सर्वजण बघतायत. वासरू 2-3-4 महिने झाले सगळे लोक बघतायत. बरोबर. पायऱ्यासाठी पहिल्यांदा झालाय तर उजवीने आतून बाहेरून डावीने पब्लिकवरती मी पळवलेला आहे, त्यामुळे काय अडचण कुठंतरी तो निर्णय त्यावेळेस तुम्ही घेतला, तुम्ही म्हटलं हो. की त्याला डावीने पळवला नव्हता. हां पण त्यावेळेस तो निर्णय घेतला, तो त्यांना सार्थकी ठरवला. 100% कारण शिस्तीने पळतो ना उजवीने आणि वासरू असं काय म्हणजे थोडंसं आहे तापट, परंतु आम्ही तरी पण म्हणलं की आता उजवीने पळतो म्हणलं डावीने पण पळेल म्हणून मग डायरेक्ट डावीने चुकला होता. त्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? प्रशांत ड्रायव्हरचं नाव मोठंच आहे. प्रशांत ड्रायव्हर पहिली पण माझ्याकडे तेजा होता कुंभारखान पाड्याचा, त्याच्यावरती पण तो ड्रायव्हर होता आणि नंद्याची पण गाडी चिंचपाडच्या भरपूर वेळा त्यांनीच हाकलली आणि आत्ता ही पण गाडी तेच हाकलतायत. प्रशांत हाकलतायत, चेतन हाकलतायत, अमर ड्रायव्हर आमचे हाकलतायत. सुट्टी मेकर कोण? हां सुट्टी मेकर आपले हेच आहेत रफिक भाऊ, तेवढे तेच आहेत ते. बघायला जर गेलं तर चिक्या म्हणजे त्याच्याकडे जर बघितलं तर वाईट गोल्ड सोन नाही. हां नक्की एस टी जर बघितली तर पूर्ण बांधायचा असा भरीव आहे आणि तो त्याचा सांभाळ कशा पद्धतीचा आहे बरोबर. ते टायमिंग टू टायमिंग रतीब, टायमिंग टू टायमिंग खायला सर्व काय पद्धती त्याला आहे सगळं वेळेवरती. म्हणजे किती दिवसाच्या काय 10 दिवसाच्या गॅपवर 8 ते 10 दिवस. 8 ते 10 हो नक्की तिथे पळणार आहे. हो नियोजन झालेलं. हो हो झालेलं. भविष्य आपले प्रयत्न, त्याचं स्पीड, त्याचा मिलाप करून बैलगाडी क्षेत्र आहे. आपण आपल्या शिस्तीने खेळत राहू. कुणाचं वैर म्हणून, कोणाची स्पर्धा म्हणून आपल्याला खेळायचं नाही आहे. मोठ्या लक्षापासून मी बघत आलो आहे. आबांचा राजा असेल, आमचा ओळखीचा बायजा असेल, भरपूर मोठी बैलं बघितले. सरदार असेल, तेज असेल कुंभारखान पाड्याचा, आता ही वस्तू
हे आपल्या दावणीला होऊन गेलेली बैल आहेत. त्यामुळं आपल्याला गर्व हे कसलाच नाही आहे. फक्त तो नंदी सिद्ध करतोय, आपण पळत राहू. आपली गाडी कोणाच्या नावाने पडते? आपली गाडी सोमेश्वर प्रसन्न, गावदेवी प्रसन्न, कार्तिक किरण शेठ राऊत, सिंगमबेडा गुट बदलापूर, राजे फार्म मुरुम, संभाजी राजे भोसले या नावाने पडते. हो ठीक आहे. आता जास्त काय वेळ घेत नाही, फायनल तुम्हाला पळायला जायचं आहे. बरं, ठीक आहे. तुमचं आता नाव करतो, इथून पुढं पण करत राहील आणि तुमच्या संपूर्ण टीमचं नाव तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.